जशी समज आली, या समाजाची, राहण्याची, जगाची थोडी समज येत गेली आणि त्या समजेमधून काही गोष्टी क्लिअर झाल्या की लाईफमध्ये आपल्याला अचीव काय करायचं आणि कसं करायचं. थिअरी खूप आहे, पुस्तकं खूप आहेत, भरपूर जणांनी साहित्य लिहून ठेवलेलं आहे, धर्मग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, वेगवेगळं कल्चर आहे, एवढं सगळं काही आहे, पण सगळं वाचण्याची आपल्याला गरज आहे का? हा पहिला प्रश्न माझ्यासमोर आला. काय वाचण्याची गरज मला आहे आणि काय शिकण्याची गरज मला आहे, हा प्रश्न स्वतःला विचारला. उत्तर मिळालं, तुझा ज्याच्यासाठी जन्म झालेला आहे तेच वाच आणि तुझा ज्याच्यासाठी जन्म झालेला आहे तेच काम तू कर, तरच तू जीवनामध्ये तुझा उद्देश सफल करू शकशील. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला ग्रोथ पाहिजे. इथं कुणी असं आहे का की ज्याला ग्रोथ नाही पाहिजे? कुणीच नाही आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला ग्रोथ पाहिजे, पण ती ग्रोथ पाहिजे त्याच्यासाठी त्याला क्लिअरिटी भेटली पाहिजे, तरच तो ते ग्रो करू शकेल. पहिले तर क्लिअरिटी पाहिजे, म्हणजे डिसाईड झालं पाहिजे की मला कुठे ग्रो व्हायचं आहे आणि ते ग्रो होण्यासाठी त्याला क्लिअर विजन पाहिजे, क्लिअरिटी पाहिजे, त्याच्या जीवनाचा उद्देश क्लिअर पाहिजे. आपल्याला एक शब्द वाटतो, पण क्लिअरिटी फक्त ध्येय साध्य करण्याची किंवा करिअर बनवण्याची नसते. पर्सनल लाईफ जगत असताना पर्सनल, फॅमिली, सोशल, व्यावसायिक, जॉब करायचा असेल तर जॉबसाठी, ह्या सगळ्या अँगलने आपल्याला ती क्लिअरिटी भेटली पाहिजे. आणि ही क्लिअरिटी मिळाल्यानंतर कोणत्या डिरेक्शनने आपण गेलं पाहिजे, पाथ कोणता असला पाहिजे ते आपल्याला कळालं पाहिजे. तर ह्या विषयाला घेऊन मी डिझायनिंग केलं आणि मुलांसाठी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली.